आता पाहूया टॉप 9 जिल्ह्याच्या बातम्या। नागपूरमध्ये पुन्हा ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस। उष्णतेपासून त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा। हवामान विभागाकडून काही भागामध्ये अवकाळी पावसाचा इशारा। वाशिम बाजार समितीमध्ये हळदीला 17,200 रुपये प्रति क्विंटल दर। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। गोंदियामध्ये धानाचं पीक धोक्यात। धानाच्या फुलोऱ्यावर मानमोडीचा हल्ला। पीक वाचवण्यासाठी कीटकनाशकांचा वापर। रत्नागिरी विमानतळावर नाईट लँडिंगची चाचणी सुरू। न्यूझीलंडमधील तंत्रज्ञ चाचणीसाठी रत्नागिरीमध्ये तटरक्षक दलाकडून रात्री टेक ऑफ आणि लँडिंगची चाचणी। भंडाऱ्यामधल्या वैनगंगा नदीवरील पुलाच्या कामामुळे नागरिकांना मनस्ताप। 2 मिनिटांच्या प्रवासासाठी 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा। कोल्हापूर गोंदिया विशेष गाड्या सोडणार। कोल्हापुरातून निघणाऱ्या गाड्यांचा पुण्यातही थांबा। तापमानवाढीमुळे भंडाऱ्यामध्ये शीतपेयांचा व्यवसाय तेजीत। उन्हापासून गारवा मिळावा म्हणून शीतपेयांची मागणी वाढली। शीतपेय व्यावसायिकांना दिलासा। वर्ध्यात ऑनलाईन ट्रेनिंगद्वारे नफ्याचे आमिष दाखवून 17,90,000ची फसवणूक। सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। परभणी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार संपायला केवळ 2 दिवस शिल्लक। उमेदवारांकडून डोर टू डोर भेटीगाठींवर भर। बसपा उमेदवार आलमगीर खान यांच्याकडून मतदारांच्या भेटीगाठी।